नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण मिश्र डाळीची आमटी करणार आहोत. वरण आमटी आपण रोजच करतो, पण त्याच आमटीत थोडासा बदल केला की ती आमटी एकदम रुचकर लागते. आज आपण तेच करणार आहोत. आपल्या रोजच्या आमटीला हलकासा ट्विस्ट देऊन भन्नाट चवीची आमटी तयार करणार आहोत. सुरुवात करूया. मिश्र डाळीची आमटी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. तूर डाळ, मूग डाळ, मीठ, तेल, हिंग, कढीपत्ता आहे, कोथिंबीर, मिरच्या आहेत, कांदा, टोमॅटो, गोडा मसाला, राई, जिरं, हळद, लाल तिखट आहे, ठेचलेला लसूण आहे आणि हा गूळ आहे. मिश्र डाळीची आमटी करण्यासाठी मी हा कुकर घेतलेला आहे छोटा, आणि त्याच्यामध्ये आता आपण डाळी टाकूया. ही पाऊण वाटी मी ही तुरीची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ घातल्यामुळे आपली ही आमटी छान मिळून येण्यासाठी सुद्धा मदत होते आणि आपली आमटी पटकन शिजते सुद्धा. आता आपण ह्या डाळी 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. 2-3 पाण्यामध्ये आपण आपल्या डाळी छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. हे डाळी स्वच्छ धुतल्यामुळे ना आपल्या आमटीला किंवा वरणाला फेस येत नाही, म्हणून डाळ 2-3 पाण्यामध्ये अगदी स्वच्छ धुवायची. त्याच्यामध्ये काही केमिकल्स, काही कचरा असेल तो पण जातो. पाऊण वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मूग डाळ मिळून आपली 1 वाटीभर डाळ झालेली आहे. तर त्याच्या दुप्पट आपण पाणी घालायचं. दोनपट आपण पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी घालायचं नाही. जास्त पाणी घातलं ना की आपली डाळ शिजायला वेळ लागतो आणि ती उत्तम प्रकारे शिजत सुद्धा नाही. म्हणून कमीत कमी पाणी टाकायचं, म्हणजे डाळ शिजेल इतपतच पाणी फक्त घालायचं. आता कुकरमध्ये पाव चमचा मी हिंग घालते, म्हणजे आपली डाळ पटकन शिजेल. आणि छोटा अर्धा चमचा मी हळद घालते, त्यामुळे आपल्या डाळीला छान रंग येईल. डाळ आपली उत्तम प्रकारे शिजण्यासाठी आणि मऊ डाळ शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर साधारण तेल घालणार आहोत. तेल घातल्याने आपली डाळ छान मऊसूत शिजते. आणि दुसरी टीप म्हणजे आपली जी कुकरची व्हिसल असते ना, तिथे सुद्धा आपण थोडंसं तेल लावूया. डाळ शिजताना आपल्या कुकरची जी व्हिसल होते तेव्हा वाफेबरोबर आपली डाळ सुद्धा बाहेर येते. मग आपला गॅसची शेगडी, कुकर सगळा खराब होतो. पण ते होऊ नये म्हणून आपण थोडंसं तेल ह्या भागामध्ये लावून ठेवायचं. झाकणाच्या ह्या भागामध्ये लावून ठेवायचं. व्हिसलला पण आजूबाजूला थोडंसं तेल लावूया आपण. त्यामुळे आपली डाळीचं पाणी बाहेर येणार नाही आणि आपली गॅसची शेगडी आणि कुकर खराब होणार नाही. आता आपण मध्यम गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत या डाळीला. आता मी गॅस पेटवते आणि मध्यम आचेवरती आपण 4 ते 5 शिट्ट्या येईपर्यंत छानपैकी मऊसूत आपली डाळ शिजवून घेणार आहोत. 5वी शिट्टी झालेली आहे. गॅस बंद करूया. आपली डाळ झालेली आहे आणि आता हा कुकर थंड व्हायची आपण वाट बघूया. कुकर थंड करायला ठेवून एक 5-6 मिनिटे झालेली आहेत. कुकर आपला छान आता थंड झालेला आहे. उघडून बघूया. आपण तेल लावल्यामुळे आपली डाळ अजिबात उडली नाहीये. आपलं हे झाकण अजिबात खराब झालेलं नाहीये. बघा, डाळ आपली छान मऊसूत झालेली आहे, एकदम मस्त. जास्त घोटायची पण गरज नाही, एवढी छान झालेली आपली मऊसूत झालेली डाळ. आपण मुगाची डाळ घातल्यामुळे ती छान एकजीव झालेली आहे आणि छान शिजली सुद्धा.
आमटी करण्यासाठी मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवलेली आहे आणि कढई छान आता तापलेली आहे. साधारण 2 चमचे आपण तेल घालूया कढईमध्ये. तेल तापलंय. आधी आपण राई घालूया. राई छान तडतडू दे आणि राईचा स्वाद फोडणीमध्ये आल्याशिवाय आपण जिरं टाकणार नाही आहोत. राई आपली छान तडतडली आहे. आता मी अर्धा चमचा जिरं आणि 5-6 अख्खे धणे घेतलेले आहेत. त्याचा स्वाद आपल्या आमटीला खूप छान येतो म्हणून मी मुद्दामून धणे घेतलेले आहेत. पाटले वगैरे नाहीत, अख्खेच आहेत ते. एक कांदा मी बारीक चिरलेला आहे. मध्यम आकाराचा कांदा आहे तो. आणि 5-6 कढीपत्त्याची पानं आता फोडणीमध्ये आपण घालूया. आणि त्याच वेळेला एक छोटीशी हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे, ती पण घालते. तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची हवी की नको ते ठरवायचं आहे. कांदा छान गुलाबी रंगावर येऊ दे म्हणजे कांद्याचा गोडवा छान फोडणीमध्ये उतरेल. कांदा आपला शिजतोय तेव्हाच आपण हा गोडा मसाला घेतलाय मी अर्धा चमचा, तो घालते. आणि अर्धा चमचा मी हे लाल तिखट घेतलेले ते आत्ताच घालते. फोडणीमध्ये आपण मसाले वगैरे घातले ना की त्याचा स्वाद फोडणीमध्ये छान उतरतो. कांदा जरा मऊ झालेला आहे. आता आपण बारीक चिरलेलं मध्यम आकाराचं टोमॅटो घालूया. टोमॅटो एकदम असं मऊसूत करायचं नाही, थोडे अख्खे चमचच ठेवायचे म्हणजे ते दिसायलाही छान दिसत आणि आपल्याला खायलाही मजा वाटते. टोमॅटो थोडं मऊ झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ घालूया. डाळ आपली एकदम छान शिजलेली आहे, मऊसूत झालेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 पेलाभर पाणी घातलेलं आहे. कुकरमध्येच पाणी घातले म्हणजे उरलेली डाळ पण पाण्याबरोबर आपल्या फोडणीमध्ये येईल. डाळ फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया. प्रत्येक डाळीमध्ये वेगवेगळे पौष्टिक घटक असतात. आपण 2 डाळी घेतलेल्या आहेत, तुरीची आणि मुगाची, त्यामुळे आपल्याला दोन्ही डाळीचे पौष्टिक घटक एकाच वेळेला मिळतात. आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी ना त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे. आता आमटीला एक छान उकळी येऊ दे. आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा साधारण गूळ घालणार आहोत. गुळामुळे आपल्या आमटीला छान चव येते. गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत गूळ तर नाही घातला तरी हरकत नाही, पण गूळ घातला तर आपल्या आमटीला छान चव येते. कारण आपण गोडा मसाला पण घातलेला आहे. आमटी म्हटल्यावरती गोडा मसाला हवाच, त्यानुसार आपण गोडा मसाला घातलेला आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी घालूया. आपली आमटी झालेली आहे. आता ह्या आमटीला वरून एक छानसा आपण दम देणार आहोत. मी हा गॅस घालव. दम करण्यासाठी मी मध्यम गॅसवरती हे फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे. फोडणीचं भांडं चांगलं तापले आता ते. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे साधारण तूप घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये 5-6 परत कढीपत्ते घालूया आणि खूप सारा ठेचलेला लसूण घालणार आहोत आपण या फोडणीमध्ये. आपण लसणाची चरचरीत फोडणी देणार आहोत आणि चरचरीत फोडणीमुळे आपली आमटी एकदम मस्त होणार आहे.
लसूण छान आपला चॉकलेटी रंगावर आलेला आहे. आता गॅस घालवूया आणि थोडंसं लाल तिखट आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. आपला गॅस चालू असताना जर आपण लाल तिखट घातलं ना तर ते करपतं आणि त्याचा करपलेला वास आपल्या आमटीला लागेल ना, म्हणून मी गॅस घालवले आहे. दुसऱ्या गॅसवरची ही आमटी आपण या गॅसवरती आणूया आणि ही चरचरीत फोडणी आपण आपल्या आमटीमध्ये घालूया आणि लगेच झाकण देऊया, म्हणजे आपल्या फोडणीचा दम आपल्या आमटीमध्ये छान मुरेल. दम देऊन 3-4 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून पाहूया. आता आपल्या आमटीला मस्त दम बसलेला आहे एकदम. मिश्र डाळीची आणि भन्नाट चवीची आपली आमटी तयार आहे. आपण आमटीमध्ये 2 डाळी वापरलेल्या आहेत, त्यामुळे आपली आमटी छान पौष्टिक झालेली आहे आणि आमटीला आपण छान दम दिलेला आहे, त्यामुळे आपली आमटी चविष्ट झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.